अमित शहांनी लोकसभेत 130वे घटना दुरुस्ती विधेयक मांडलं। 130व्या घटना दुरुस्ती विधेयकावरून लोकसभेत गदारोळ। काँग्रेस, एमआयएम आणि सपाचा विधेयकाला कडाडून विरोध। बेस्ट पतपेढी निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंच्या पॅनलचा पराभव। शशांक राव यांच्या पॅनलला सर्वाधिक 14 जागा तर भाजप प्रणित पॅनलचे 7 उमेदवार विजय। ईव्हीएमवर शंका घेणारे आता काय बोलणार? घरी बसणाऱ्या लोकांना मतदारांनी घरी बसवलं। बेस्ट पतपेढीच्या निकालावरून एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला। बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीचं ठाकरे बंधूंनी राजकारण केलं। निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंना जनतेनं नाकारलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंना टोला। मुंबईसाठी पावसाचा अलर्ट पुन्हा बदलला। मुंबईसाठी हवामान विभागाच्या वतीनं ऑरेंज अलर्ट जारी। मुंबईतील पावसाचा जोर आता ओसरण्याची शक्यता। पुण्यातील एकता नगरला पुराच्या पाण्याचा विळखा। अनेक सोसायट्यांमध्ये पाणी तर आपत्ती व्यवस्थापन। एनडीआरएफची पथकं तैनात। तर पावसानं मुठा नदीलाही रौद्र रूप। सततच्या पावसानं रायगड जिल्ह्याची पाण्याची चिंता मिटली। हेटवणे आणि मुंबई धरण ओव्हरफ्लो तर आजूबाजूच्या गावांना पुराचा धोका। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली। पंचगंगेची पाणी पातळी 40 फूट 2 इंचांवर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।